नमस्कार अमरावती. अमरावतीतील इरविन चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रकरणी तब्बल 10 वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादावर अखेर पडदा पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्मारक परिसराच्या भूसंपादनाला वैध ठरवत सुशोभीकरण आणि म्युरल प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचे सुशोभीकरण आणि भव्य म्युरल उभारण्यासाठी करण्यात आलेले भूसंपादन पूर्णपणे कायदेशीर असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती अनिल एस किलोर आणि न्यायमूर्ती राज डी वाकोडे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते डॉक्टर चंद्रशेखर गट्टाणी यांची रिट याचिका फेटाळून लावत स्मारक समितीच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी म्युरल उभारणे हा सार्वजनिक हिताचा उद्देश असून तो भूसंपादन कायदा 2013च्या कक्षेत येतो. सुमारे 6,600 चौरस फूट जागेच्या भूसंपादनाला न्यायालयाने वैध ठरवले असून प्रशासनाने यासाठीचा 99,22,000 रुपयांचा मोबदला आधीच जमा केल्याची नोंदही न्यायालयाने घेतली आहे. याचिकाकर्त्याला पुढील कायदेशीर पर्यायांसाठी 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. निकाल जाहीर होताच अमरावतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात आंबेडकरी अनुयायांनी जल्लोष केला. महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कमलताई गवई, ॲडव्होकेट सुनील गजभिये, राजेश वानखडे, बंटी रामटेके, जगदीश गोवर्धन, प्राध्यापक बंडू गवई, अजय शृंगारी, सुनील रामटेके, डॉक्टर नरेंद्र गुलदेवकरांसह शेकडो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. न्यायालयीन विजयासोबतच कमलताई गवई आणि ॲडव्होकेट सुनील गजभिये यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून दुहेरी आनंद साजरा करण्यात आला. 10 वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रकरणी निर्णय स्मारक समितीच्या बाजूने लागला असून आता स्मारक परिसराच्या सुशोभीकरण आणि म्युरल प्रकल्पाला लवकरच गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण बाबासाहेबांचे अनुयायी आज जो निर्णय लागला तो अद्वितीय न भूतो न भविष्यता असा आहे. ज्या निर्णयाची आपण वाट पाहत होतो आणि आपले जे असंख्य कार्यकर्ते आहेत ते जातीने सगळं मतभेद वगैरे विसरून आपण नागपूरला अनेकदा जाऊन आलेले आहोत. आणि मी त्यावेळेसच म्हटलं होतं की माझं वय पुष्कळ झालेलं आहे. जो निर्णय हा माझ्यासमोर झाला पाहिजे की एक माझी इच्छा होती ती भगवंतांनी पूर्ण केली. आणि बाबासाहेबांचे खूप खूप आपले आभार आहेत कारण की बाबासाहेबांच्या पुण्यामुळेच आज हा निकाल लागलेला आहे. त्याच्याबरोबर ते सर्व कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा जिद्दीने या केसमध्ये विजयी होते. त्यांचं मी कौतुक करते, आभार मानते. आणि हा विजय जो आहे बाबासाहेबांचा विजय आहे, बाबासाहेबांच्या प्रेरणेचा विजय आहे. बाबासाहेबांनी जी शक्ती आपल्याला दिलेली आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण जे लढलो त्याचा हा विजय आहे. पुढे ह्या जागेच्या संदर्भात काय करायचं आहे सर्व कार्यकर्ते म्हणून एकत्र बसतील आणि सगळ्यांमध्ये काय करायचं ते ठरवतील आणि एकत्र जर काम केलं तर काय होतं याचा हा रिझल्ट तुम्हाला आहे. त्यामुळे पुढे सुद्धा आपण असंच एकत्र काम करून कोणी लहान नाही, मोठा नाही, बाबासाहेबांच्यापेक्षा कोणीही मोठं नाही. आणि बाबासाहेबांसाठी आपल्याला जगायचं आहे, बाबासाहेबांसाठी आपल्याला करायचं आहे. आणि माझे तर शेवटचे दिवसात मी तर संपूर्ण माझ्या दुधाच्या तेव्हापासून शेवटपर्यंत मला बाबासाहेबांच्या विचारांच्या समोरच राहून कार्य करायचं आहे. आजचा हा निर्णय तर तोही विशेष म्हणजे माझ्या जन्मदिवसासाठी मला एक फार मोठी उपलब्धी आणि एक मोठं जिम मिळाल्यासारखं मला वाटतं. आणि मी आज खूप खुश आहे. सर्व कार्यकर्त्यांना मंगलमैत्री देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आणि आपण पुढेही असंच एकजुटीने काम करूया असं सगळ्यांच्या वतीने मी नमूद करते. सगळ्यांना आशीर्वाद देते. या जागेसाठी अनेक वर्षापासून आंदोलन चाललं होतं. अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी ही जागा आहे आणि इथे भव्य दिव्य असं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं ही आंबेडकरी जनतेची इच्छा होती आणि आहे. परंतु 2016मध्ये येथील एक रहिवासी गट्टाणी यांनी कोर्टात केस टाकली होती. ही जागा माझी आहे, मला मिळण्यात यावी आणि इथे आम्ही सुशोभीकरण करू देणार नाही अशा प्रकारची केस त्यांनी टाकली होती. आणि तब्बल 10 वर्षांनी आज हायकोर्टामध्ये जस्टिस किलोड आणि जस्टिस राज वाकोडे यांच्या बेंचने निर्णय दिला की ही जी जागा आहे ही जागा
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी ओपन केली आहे, म्युन्सिपाल्टीला दिलेली आहे. त्याच्यामुळे आता सगळे अडथळे दूर झालेले आहे आणि भलं मोठं स्मारक इथे आता निर्माण होईल. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी जो 5 जुलै 2026 रोजी या ठिकाणी ते स्वतःला दफन केलं होतं, जिवंत समाधी घेतली होती, त्याचे 7 दिवसातच मध्ये रिझल्ट या न्यायालयाने दिलेला खरोखर मी त्या न्यायालयाचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि संपूर्ण जनतेला या ठिकाणी हे फक्त या बाबासाहेबांचे तथागतांचे विचारांचे बाबासाहेब होते, परंतु मूर्तीला विरोध होता, बाबासाहेबांचा मूर्तीला विरोध होता. फक्त इथे प्रतिमा पुतळा बसवायचा हाच हेतू आमचा नव्हता. हे जागा जी आहे ते आमची ऊर्जास्थान आहे. या ठिकाणाहून जे अमरावतीमध्ये जी जनता आहे 30 लाख प्लस जनता आहे. मी 5 तास याच ठिकाणी जमिनीमध्ये गाडलं गेलो होतो. माझा पायाला सुद्धा आता सुद्धा माझी मिसेस आरोग्य विभागात असल्यामुळे आता सुद्धा मला त्रास होत आहे. तो त्रास मी पहिलेच बोललो आहे की जो माझा श्वास आहे, जो माझं शरीर आहे, हे बाबासाहेबांमुळे आहे. आज मी सुटापुटा त्रास आहे, खातो आहे ते बाबासाहेबांमुळे घेतो. श्वास जो घेत आहे तो बाबासाहेबांमुळे घेत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे जनतेला की ह्या 7 दिवसाच्या आतमध्ये आणि विशेषतः कमलाई गवईंनी दिवसभर माझी साथ दिली आणि त्यांच्याच वाढदिवसाला आज सन्मान्य न्यायपालिकांनी निर्णय दिला. मी मनापासून सर्वांचे आभार मानतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी राजेश वानकडे, भीम ब्रिगेड संघटना संस्थापक अध्यक्ष. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लढा 2012 पासून चालू होता आणि त्या लढ्याला आज यश मिळालेले आहे. आणि त्या यशाचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे अनुयायी आहे, त्या शिव फुले शाहू आंबेडकर यांचे जे अनुयायी आहे त्यांना सर्वांचं अभिनंदन करतो. आणि याचबरोबर मी कलेक्टर साहेबांचे सुद्धा अभिनंदन करतो, पोलीस आयुक्त रेड्डी साहेबांचे सुद्धा अभिनंदन करतो, मनपा आयुक्त आष्टीकर साहेबांचे अभिनंदन करतो आणि खास करून आमच्या आईसाहेब कमलताई गवई, भूषणजी गवई यांचे सुद्धा अभिनंदन करतो की ज्यांनी या लढ्यासाठी अहोरात्र कष्ट केले. आणि सर्व भीमसैनिक जे आंबेडकरी अनुयायातील लोक या ठिकाणी होते त्यांनी या आंदोलनासाठी जो उठाव केला होता, जे आंदोलन केले, नागपूरला हायकोर्टामध्ये अटक केली होती, त्या ठिकाणी आंदोलन रॉकेल अंगावर घेण्यात आले होते. त्याचा धसका, आंबेडकरी अनुयायाचा धसका आज हायकोर्टाला बसला, जिल्हाधिकारी कार्यालयाला बसला. आणि त्याच माध्यमातून आज आंबेडकरी अनुयायांसाठी हा सर्वात मोठा जल्लोष आहे आणि त्या जल्लोषाचे मी सर्वांना अभिनंदन करतो. उच्च न्यायालयाने आंबेडकरी अनुयायांसाठी हा जो निर्णय दिलेला आहे, या निर्णयामध्ये गट्टाणीचे पैसे मिळालेले आहेत आणि शासनाने ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा राखीव करून दिली आहे. त्याबद्दल सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्व आंबेडकरी तरुण कार्यकर्ते या सर्वांचं या मंगलदिनी अत्यंत आभार व्यक्त करून शासनाचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि महानगरपालिकेला विनंती करतो की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आंतरराष्ट्रीय स्थळाचं दर्जाचं बहुजन हिताय बहुजन सुखाय असं स्मारक व्हावा, एवढीच मंगलकामना आहे.